सर्व महामानवांना वंदन करतो आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुणे जिल्हा यांचं सुरुवातीलाच मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला याला एक समजलं की मी इथे येऊन तुमच्या पुढे काहीतरी विचार मांडावे. आणि सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो, पण आता पुण्याची ट्रॅफिक सगळे तुम्ही पुणेकर चेहऱ्याने तर दिसताय, त्याला काय ऑप्शन नाही. विषय असा दिलेला आहे आणि समोर अशी माणसं आहेत की मला आतमध्ये आल्यावर भयंकर आनंद झाला आणि टेन्शन जास्त आलं. मग तुमच्या पुढे विचार काय मांडायचे याचा विचारांचा कल्लोळ माझ्या मनामध्ये दाटला. आनंद यामुळे झाला की तुम्ही जे काम करताय, सरांना विचारलं मी की हे सगळे समितीचे स्वयंसेवक आहेत का किंवा हे त्यांच्या भागामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करतात का, तर सर म्हटले हो, आणि तीच माणसं आपल्या समोर इथं जमलेली. मग आनंद यामुळे झाला की तुम्ही उत्स्फूर्तपणे स्वयंसेवक म्हणून या समितीशी जोडले जाऊन जे काम करताय ते मला शासनाच्या आधिपत्याखाली राहून तेच काम करण्याचं सौभाग्य प्राप्त आहे. 2013चा कायदा दाभोळकर सरांच्या प्रयत्नातून जेव्हा अंमलात आला, महाराष्ट्र शासनाने त्याला मंजुरी दिली. मला वाटतं तुम्हा सर्वांना माहिती असेल, आता त्यातला काही वापर मी करत बसणार नाही, तुम्ही तो कोळून केलेला आहे. परंतु जिल्हा स्तरावरती या कायद्याच्या अंतर्गत एक समिती आहे. तुम्ही आपली अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणून काम करताय, परंतु जिल्हा लेवलला या कायद्याच्या अंतर्गत एक समिती आहे ज्याचे अध्यक्ष संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतात. मग बाकीचे त्याचे सदस्य पण आहेत, त्यामध्ये मी जाणार नाही. पण पुन्हा आनंद याचा आहे की त्या समितीचा सदस्यचिव मी असतो, म्हणजे जिल्ह्याचा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाच्या बाबतीत मी सुरुवातीला सांगेल, कारण तुम्ही सगळे तळागाळात रूट लेवलला जाऊन काम करताय. विभागाच्या माध्यमातून बहुजन समाजातील प्रत्येक घटकासाठी काम केलं जातं. त्या उपर जाऊन ऊसतोड कामगार असतील, इथं मॅक्सिमम बसलेला जो स्ट्रेट आहे, म्हणजे आमचे आपण म्हणतो ना वडीलधारी माणसं, त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी माझा विभाग काम करतो. ऊसतोड कामगारांचे प्रश्न आहेत त्यांच्यासाठी काम करतो. हाताने मैला साफ करणारे आहे की नाही, एखाद्याचा संडास तुंबल्यावर कोण करणार, अशा आमच्या बांधवांसाठी जे सफाई कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी माझा विभाग काम करतो. जवळपास 55,000 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती माझ्या ऑफिसमध्ये माझ्या स्वाक्षरीने निर्गत होती. आनंद वाटतो. म्हणजे पुणे जिल्हा म्हणून साधारण 350 ते 400 कोटी रुपये दर वर्षाला माझ्या ऑफिसमधून खर्च होतो वेगवेगळ्या स्कीम्सच्या माध्यमातून. हे सुरुवातीलाच का सांगावं असं वाटलं, कारण मला माहितीये तुम्ही माझ्यापेक्षा सगळेजण ज्ञानी आहात, वयाने तुम्ही ते मे बी जास्त ग्रास्प केलेलं असेल आणि तुम्हाला या गोष्टी आजवर कळालेही असतील. परंतु या छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या बाबी ज्या आपल्या आजूबाजूला असतात, म्हणजे आता तुम्ही जर मला इतर कुठल्या डिपार्टमेंटच्या बाबतीत विचारलं तर एखाद दुसरी स्कीम माहित असेल मे बी, पण मलाही सगळं माहित असेल का, तर ते नाही. म्हणून म्हटलं सुरुवातीला आपल्या मुद्द्यामध्ये हात घालण्याच्या आधी थोडस आता तुम्ही इंट्रोडक्शन केलं की नाही, समिती काय करते, कशा पद्धतीने तुमचा तो 4 पॉइंट अजेंडा, सगळ्या गोष्टी तुम्ही पुढे आणल्या, तर त्या पद्धतीने या विभागाच्या अंतर्गत हे कामकाज चालतं. अजून एक मोठं सौभाग्य, या विभागाची निर्मिती 1932 साली बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः केलेली. आय एम व्हेरी ग्लॅड की मी अशा विभागाचा सहाय्यक आयुक्त आहे ज्या विभागाची निर्मिती अशा महामानवाने केलेली आहे, ज्या महामानवाने आपल्या सर्वांना असे अधिकार दिलेले की जिथं आपण माणसं म्हणून जगतोय. या अनुषंगाने आजच्या विषयामध्ये उहापोह करत असताना धर्म आणि धर्माशी निगडीत असलेल्या बाबी, श्रद्धा आणि अंधश्रद्धा या सगळ्या मुद्द्यांमध्ये मला माझ्या ज्ञानांती हात घालणं देखील गरजेचं आहे. आपल्या भारतीय संविधानाचा सरनामा किंवा आपल्या भारतीय संविधानाची प्रास्ताविका वाचली नाही मला वाटतंय असं कोणी या सभागृहामध्ये नसेलच. आता तर लेकरांना शाळेमध्ये सुद्धा सकाळी आम्ही जे त्यावेळी पहिले जनगण मन आणि भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, आणि एखादे ते सोमवार ते शुक्रवारच्या प्रार्थना असायच्या,
ते आम्ही म्हणायचो. आता त्याच्यामध्ये आपल्या भारतीय संविधानाची प्रास्ताविका सुद्धा ऍड झालेली आहे आणि मग त्यामध्ये आपल्या सर्वांना माहितीये त्याच्यामध्ये न्याय आहे, स्वातंत्र्य पण आहे आणि ते स्वातंत्र्य साधारण 5 गोष्टींचं आहे. आपण सर्वांनी ते वाचलेलं आहे आणि आपण सर्व या गोष्टी जाणता आहात. मग घटनेमधलं कलम 14 ते कलम 30 आणि 32 मधल्या रेमेडीज पर्यंत आपणा सर्वांना या गोष्टी माहिती आहेत. आपण सर्वजण गो थ्रू झालेले आहोत. पण त्यामध्ये आपल्याला जो महत्वाचा मुद्दा आणि ज्या बाबीवर आपण चर्चा करणार आहोत याच्यामध्ये त्या उद्देशिकेतली सगळ्यात महत्वाची ओळ मला आजच्या दिवशी वाटते. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य. मग आर्टिकल 25 ते 28 आणि 29-30 यामध्ये सगळा सार तत्कालीन घटनाकारांनी आपल्याला बांधून दिलेलं आहे. आणि मग बांधून दिलेलं आहे तर मग तत्कालीन कालावधीत तेच म्हणाले होते, याचा यूज करणारे जर चांगले असतील तर ही घटना चांगली, यूज करणारे चांगले नसतील तर मग ही घटना तेवढ्याच लेवलची वाईट ठरेल. आणि मग हे खरं आहे. एकदा पंढरपुरात असंच एक व्याख्यानाचं आयोजन केलं होतं माझ्या आणि मी पंढरपुरात पोहोचलो आणि मग वेळ होता जरा. आता ठीक आहे, आज आपण सगळेजण वेळेवर उपस्थित झाला आणि वक्ताच लेट आला. आता त्याला काय करायचं, तिथं वक्ता आधी पोहोचला होता आणि मग वक्ता आधी पोहोचल्यानंतर मग आता ते एक संयोजक बिचारे टेन्शन मध्ये आले, साहेब आता गर्दी नाही, थोडी गर्दी जमू द्या, मग थोड्या वेळाने बोला वगैरे होईल. मी म्हणलं ठीक आहे चला बाहेर जाऊन. आमच्यामध्ये एक धार्मिक फिलिंग वाला एक आमचा कॅन्डिडेट होता. ते म्हणला साहेब आपण एवढे लांब आलोय, चला ना पंढरपुराच्या मंदिरात ब्युटी बघू, दगडाचे कार्विंग बघू, कसे शिल्प आहेत ते बघू. मला काही प्रॉब्लेम नाही, चल. आम्ही गेलो मंदिरात. मंदिरात एंट्री मारली, गोल फिरलो वगैरे वगैरे. आता मला सोडलं आतमध्ये, ते बॅकडोर एंट्री. आता मलाही फिलिंग जरा वाईटच होती की यार म्हणलं सगळे लोक लाईनीनं झाले तर मी असं चाललोय. पण म्हणलं जाऊ दे, थोडं प्रिव्हिलेज, तळे राखील तर पाणी चाखील, चला. गेलो आतमध्ये. आतमध्ये गेलो, सगळं ते झालं, दर्शन वगैरे ते खुश झाले एकदम. आता मूर्ती समोर दिसती, सगळ्या गोष्टी पार पडलेल्या आहेत. तिथून आम्ही पलीकडच्या दाराने असं बाहेर पडलो. बाहेर पडल्या मग मला आता सवय लागलेली नोटीस, कारण मी इथं बसल्या बसल्या तुम्हाला नोटीस करत होतो. कोण मला समवयस्क आहेत, कोण माझ्या बापाच्या वयाचा आहे, कोण थोडा दीड बापाच्या वयाचा आहे. हे माझी इंटरनल फिलिंग चालली होती, मला तशीच सवय. मी तिथं गेलो आणि चेक केलं, त्या लेफ्ट साइड हँडला सगळे ते छोटे स्टॉल्स, मग त्याच्यावर सगळं ते धार्मिक गोष्टी आणि खव्याचे मोठे मोठे ढेपे होत्या. काही खव्याचे कट केलेले प्लास्टिकच्या त्या चौकोनी बॉक्स मध्ये देखील ठेवलेले होते आणि आपल्या सगळ्या गोष्टी प्रॉपर चाललेले होते. कोण धागेदोरे खरेदी करते, कोण विठ्ठल मूर्ती घेते, कोण विठ्ठल रखुमाई घेते, कोण काय घेते, चाललंय आणि मस्त चाललेलं. माझं ऑब्झर्वेशन सुरू, कोणाला अडवणे नाही, काय नाही. तिथून मी गेलो व्याख्यानाला आणि तिथं हा विषय माझ्या मनात राहिला नाही आणि मी तो त्यांच्या समोर बोललो. आता पंढरपुरातली सगळी जनता, मग मी तिथं आणखी काहीतरी त्यांना शानपण शिकवणं म्हणजे थोडं विद्रोहीच कार्यक्रम होता. म्हणलं मला रिटर्न जाऊ दे, त्यांना माहित नाही पण तरी बोलून टाका, काय फरक पडतोय. त्यांना म्हणलं मला श्रद्धा आणि अंधश्रद्धेतलं एक उदाहरण बाहेर सापडले. ते म्हणले कुठं सर? म्हणलं विठ्ठलाच्या मंदिराच्या तिथं जवळपास. ते म्हणले काय? म्हणलं काय नाही, तिथं भरपूर लोक म्हणलं ते खवा प्रसाद म्हणून पेढा वगैरे ते सगळं खरेदी चालली होती. मग म्हणले त्यात श्रद्धा अंधश्रद्धा काय? नाही म्हणलं मला जाणवलं बाबा. मग म्हणले सर काय एक्सप्लेन करा. म्हणलं काय नाही, डी मार्टला वगैरे कोण तुमच्यातले गेले का? हात वर आले. डी मार्ट ना, कुठेतरी शॉपिंग एखाद्या मॉलमध्ये हात वर आले. म्हणलं एडिबल आयटम तुम्ही तिथे घेता का? ते म्हणले हा सगळं काय काय भरपूर काय घेतो. कोण च्यवनप्राश घेत असन, कोण काय घेत असन, कोण गुळाचे डब घेत असन. म्हणलं त्या मॉलमध्ये तुम्ही जो प्रोडक्ट उचलता इमिडिएटली पलटी करता आणि एक्सपायरी डेट चेक करता. म्हणलं ते खवेची एक्सपायरी डेट कोणच विचारत नव्हतं आणि मोकळं होतं ते. कधी बनलेलं आहे कोणास ठाऊक, इन्ग्रेडियंट्स काय माहिती नाही, त्याच्यात वापरलंय काय माहिती नाही. फक्त आपली विठ्ठलावरची श्रद्धा आणि आम्ही देवाच्या दारात आहोत म्हणून तिथं मिळणारा प्रसाद हा ओकेच असेल या धारणेतून तुम्ही सगळी जनता म्हणलं तिथं ते खरेदी करत होता. विठ्ठलाचा प्रसाद आहे तो ओके असेल म्हणून खरेदी करणं ही श्रद्धा आणि तो एक्सपायर आहे का खवा चुकीचा वापरला, इन्ग्रेडियंट्स काय आहे त्याच्यात काय माहिती नाही, ही अंधश्रद्धा. माझं काय चुकलं म्हणलं, बरोबर आहे का? निम्मी अर्धी हो म्हणली, निम्मी अर्धी आपली कुचंबली. कारण श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य.
मग म्हणलं तुम्हाला स्वातंत्र्य आहे, पण म्हणलं जर पोटामध्ये बिघाड झाला तर म्हणलं तुम्हाला इमिजिएटली ॲलोपॅथीच वाचवेल, आहे का नाही? नॅचरोपॅथी, आयुर्वेद हे सगळं वाचवेल, पण मग तसलं रग पण पाहिजे ना म्हटलं, तर तुम्ही वाचणार. मग श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यातली जी बारीक लाईन आहे ती पण मग पुन्हा आपल्या राज्यघटनेमध्येच विस्तृतपणे आपल्याला समजवलेली आहे. मग अशी सरांनी उल्लेख केला 51 ह आहे ना, मराठीत हच येतं मला वाटतं ते. मग 51 ह मध्ये जे लिहिलंय, विज्ञानवादी दृष्टिकोन अंगीकारणे, त्याचा प्रचार प्रसार करणे, अंगीकारणे खूप महत्वाचं आहे. अंगीकारणे का महत्वाचं आहे? कारण ते लोक सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडं पाषाण. असली जनता जर येऊन बरळायला लागली तर त्यांचं कोण ढेकळं ऐकणार. आता मला काय ऐकताय तुम्ही, कारण हे सहाय्यक ऐकतोय, याचं ऐकलं पाहिजे. मला काही लय तुमच्यापेक्षा जगा वेगळं नॉलेज नाही, समजलं. आम्ही काय तर 5-6-10 बुकं वाचली, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी मधले काय 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 झालं पाठांतर, आणि ते गोल करताना नीट उतरलं. त्यावेळेस 2012ला नोकरीला जॉईन झालोय मी. हे नीट काळा झालेलं नव्हतं, असं कवळं सगळं, मला काय कळायचं पण नाही नोकरीत काय नेमकं. मग अशा परिस्थितीमध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन अंगीकारणं का गरजेचं आहे? आणि हे काय मी खूप एज्युकेशन घेतलं, खूप सहाय्यक आयुक्त झालं म्हणून शिकत आलोय का? तर अजिबात नाही. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना आणि त्या अनुषंगाने आपला समाज ज्या पद्धतीने इव्हॉल्व्ह होतोय. आता तर मग अशी एक थेअरी मांडली सरांनी, 82लाच कलर टीव्ही काहीतरी पहिलं टीव्ही आलता आहे ना, बरोबर आहे का? 82. मग ते काही कलर बिलर झाल्यानंतर ते तुम्ही महाभारत, रामायण वगैरे, माझी आई सांगते तू पोटात होता तेव्हा मी तिकडं 1/2 किलोमीटर जायचे आणि मग मी ते महाभारत बघायचे. म्हणलं बाई म्हणूनच मी जन्मलो काय काय कळाला. मग दुसऱ्याच्या घरी टीव्ही असायचं तेव्हा. अंगीकारणे का गरजेचं? कारण हे सगळं ऑब्झर्वेशन करत मी आलेलो आहे आणि मला असं वाटतं की आपण ज्या पद्धतीने या गोष्टींचा प्रचार प्रसार करतो, अंगीकारल्यानंतर या गोष्टी जास्त फ्लुएंटली प्रचार प्रसारात येतील. श्रावण महिना आता येईल नाही का पुढच्या 1-1.5-2 महिन्यात. मी ज्या कल्चरमध्ये लहानाचा मोठा झालोय ते सगळं कॉकटेल घर आहे. म्हणजे आमची आई देव धर्म पाळणारी, आमचा बाप बुद्धिस्ट, ते वेगळंच रसायन आहे की नाही. आमचा आजा त्याच्यापेक्षा खतरनाक, ते बाबासाहेबांच्या काळातलं. ते आमचा आजा म्हणजे रोज इस्त्रीचे कपडे घालणार, बुटाला स्वतः पॉलिश करणार. आपण कुठं जन्माला आलो तो आपला दोष नाही, आपण कुठं मारणार तो आपला दोष, असला आम्हाला सांगणार. मग या सगळ्यामध्ये श्रावण महिन्याच्या सुरुवातीला आमच्या आईने आम्हाला, कोंडव्यात जन्म आहे माझा इथं, कोंडव्यातली अलीकडची झोपडपट्टी, पैगंबरला माहिती आहे, कमेला म्हणतात त्याला, कमेला. सगळा कत्तल खानान काय ते दुराळात सगळा खून खराबान, कधी गांजा सापड, कधी काय सापड, असलं लहानाचा मोठा झालो. मम्मी का नाही तुमच्या ह्याच्यात सहभागी होणार? मला सगळं माहितीये. हे सगळं त्या श्रावण महिन्याच्या बिगिनिंगला हे सगळं समाजात घडतंय. बरं, आपल्याला याच्यावर फोकस करायचंय. मग ते कोंडव्यात कसं, तिकडे ते कोपऱ्यात भैरवनाथाचं मंदिर, इकडे कोपऱ्यात. मग ते माझ्या बिचारी, तिला काही कळायचंच नाही, ती फॉलो करायची आपलं. आता पोरग फॉलो करू देत नाही हे नंतर, आता ती बिचारी संपलंय. म्हणजे कारकीर्द कसं, मम्मी आता तू आमचं ऐक. मग ती माझ्या बहिणीला मला, आता मी तर 6वी-7वीतला आहे आणि माझी बहीण 8वी-9वी-10वी. आम्ही असे श्रावण महिन्यात ते नारळ फोडले पाहिजे, नाहीतर काय तर राडा होईल घरात. मग म्हणलं मम्मी ठीक आहे बाबा, आता तू सांगते तर आम्हाला फोडलंच पाहिजे. गेलो. मग ते एंट्री तिकडे भैरवनाथाची आणि शेवट इकडं त्या देवीचा करून पुढं एंडला काहीतरी मसोबा. मग माझी बहीण बिचारी फिमेल कॅन्डिडेट, मसोबाच्या तिथं एंट्री मारताना आम्हाला एका बाबानं अडवलं. म्हणलं इथं बाया म्हणजे पोरगी आत जाऊ शकत नाही. आता म्हणलं मोठा माणूस आहे, आपण काही बोलू शकत नाही आणि हे फॅक्ट पण असू शकते. मग मी म्हटलो ठीक आहे मी जातो आत. आता माझे हात बारकीवर 3-4 वेळा नारळ आपटावा लागायचं. आता उद्घाटनाला बोलवले एका फाटकेत दुगा. मग मी म्हटलं यार नारळ फोडतो, पण मला नाही तिथं शेंद्री कलरचे बरेच असे दगड रचलेले दिसले. आता एक्झॅक्टली मसोबा कुठलं मला पण कळेना. मी टेन्शन मध्ये आलो आणि ते बघितल्यानंतर मी म्हणलं जाऊ कुठं तर फोडू. मम्मीने सांगितलंय ना, कल्चर कसं पुढे जाणार आहे की नाही. कल्चरायझेशन तुम्ही करताय आपल्या अपकमिंग पिढ्यांचं, तर ते त्या पद्धतीने झालं पाहिजे म्हणून आपलं चाललंय. मी नारळ फोडता फोडता काहीतरी बरळलो. हे माझ्या बहिणीने ऐकलं. तिला डेंजर फॉलोअर माझ्या मम्मीची, कधी मोठी पोरगी घरातली. आता पण तिकडे आमच्या दाजीवर कुठे गेली उज्जैन बिजैनला, मला आज फोटो दिसला तिचा. म्हणजे पूर्ण कॉकटेलच विषय.
आम्ही विज्ञानवाद स्वीकारलाय का श्रद्धा आहे का काय अंधश्रद्धा आहे हे आमच्यापाशी घटनेने त्यांना स्वातंत्र्य दिलंय ना. आमची बहीण असली म्हणून काय झालं, स्वातंत्र्य दिलंय. मग ते नारळ फोडताना मी बोलवलो देवा तू खरा असशील तर मला दिस. हे खरं आहे बरं का, नारळ काय तुला कोंबडा आणून कापतो. हे बोलल्यानंतर माझी बहीण बोंबलत घरी माझ्या आधी, तो देवा पुढे असं बोललाय म्हणे. माझ्या टेन्शन मध्ये, मी 88च आहे, माझी बहीण 90ची आहे आणि अजून एक बहीण अरे सॉरी ती 91ची आहे ना अजून एक 93ची आहे आणि माझ्या आधीचे. तेव्हा सुखी कुटुंब झालं असतं पण यांचं गेम झाली, त्यांना काही कळलंच नाही. इथंच कॅम्पस मला एका दवाखान्यात दाखवला होता 2 महिन्याचं बाळ असताना. ते डॉक्टर म्हणला हे मरल, असं काहीतरी डायरिया बिरिया झाला असेल. बघा म्हणजे काय लेवलला आपला समाज, तेव्हाचा तरी काय ना आजचा तरी काय. 100 35 पोरी आज बोंबलत पोरग व्हायना म्हणून IUI, IVF, एक्सटर्नल इंजेक्शन हे सगळं सुरू आहे. आज आम्हाला पोरगच होत नाही, आज आम्हाला बाळ होईल का नाही माहित नाही. आणि ह्यांच्या ओवेरी आणि फॅलोपियन ट्यूबच जागेवर नीट नाहीत, काय करणार. विचार केला पाहिजे ना. पिझ्झा खाल्ला, बर्गर खाल्लं, हे खाल्लं, मग PCOD PCOS. हा समाज आहे ना आपला. आज तुम्ही ज्या गोष्टींना दोष देताय त्याच्या मागचे बॅकग्राऊंड देखील आपण शोधले पाहिजे. आमच्या आईकडे ही बोंबलत गेल्यानंतर आमच्याही टेन्शन म्हणजे आता काय करायचं, आता पोरग मरतंय माझं, कोप होणार काहीतरी, कारण देव पुढे असं बोललंय. ही अख्खा कोंडवा कबेला वरचा कोंडवा इकडे लुलानगर पर्यंत खाली साळुंकेवर पर्यंत कोंबडा शोधत बोंबलत फिरायला. तिला कोणतरी म्हणलं कोंबडा कापच, कारण पोरग बोललंय तर ते प्रॉमिस फुलफिल झालं पाहिजे. अरे यार माझ्या आईने खरं खरं शोधला आणि खरं खरं कापून आली. अशा पद्धतीची अंधश्रद्धा फक्त पोराचा जीव जाईल म्हणून. वास्तविक काय होणार होतं का, तर काहीच नव्हतं होणार. पोरगदा साहेब आयुक्त होऊन बसले, आता तिला वाटत असेल मी कोंबडा कापल्यामुळे झाले. अरे पण मी अभ्यासिकेत अभ्यास नसता केला तर आहे की नाही. इंट्रोडक्शन करताना तुम्ही माझं सगळं सोशल चालू आहे सगळी, की मला वाटतंय माझे बांधव असे व्हावेत, माझे उरलेली भावंडांनी हे करावं ते करावं चालू आहे. 2012ला समाज कल्याणचा क्लर्क झालो होतो मी, 2013ला पोलीस सब इन्स्पेक्टर, जुलैमध्ये त्याच वर्षी सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर, त्याच वर्षी डिसेंबरमध्ये मी FCI ला असिस्टंट पदावर निवडलो गेलो. आणि पोलीस सब इन्स्पेक्टर जॉईन करायच्या दिवशी ह्याच पोलीस कमिशनर ऑफिसला 32 जणांच्या यादीत मी 7 नंबरचा समाज कल्याण अधिकारी होतो आणि ते माझं 5वं पद होतं, सरकारी नोकरी. आता कुठं तर काहीतरी नैवेद्य दाखवून जर मला एवढा कार्यक्रम मिळाला असता तर मग आम्ही आमच्या हाडाची काढा लायब्ररी कशाला केली होती, बरोबर आहे. मग एज्युकेशन मॅटर्स अँड इट मॅटर्स अ लॉट अँड दॅट इज फॅक्ट. तुमच्या पुढचे उदाहरण तुम्ही त्याच पेटामधनं आलेलं आहे. भारतातली 100 जण जर धरली आणि त्यातली 10-12 जण स्वतःला आज मिरवतात, आम्ही या सेक्टरमध्ये मोठे, आम्ही त्या सेक्टरमध्ये मोठे, आम्ही इकॉनॉमिकल मोठे, आम्ही पॉलिटिकल मोठे, आम्ही सोशल मोठे. हे सगळी मोठी झालेली जनता कधी ना कधी छोटी होतीच, बिकॉज वी आर इन इंडिया. आपण स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीमध्ये तर नाही ना. पोरग पैदा कराय 50 लाख रुपये तिथं, आप बच्चा पैदा करो स्टेट संभालेगा, अशी कंडिशन आहे. बघा वाचा तुम्ही, खरं आहे, याच काही थॉटन नाहीये. हा डॉलरमध्ये इकडे तिकडे होईल, ठीक आहे थोडेफार, अदरवाईज हे ट्रूथ आहे. आणि मग जर हे मॅटर करते तर असे इसम किंवा अशी माणसं जी आज समाजामध्ये आहेत, ज्यांनी एज्युकेशन घेतलंय परंतु ते अशा भुलाथापांना बळी पडतात, याचा क्वांटम खरं खरं वाढलेला आहे. लास्ट मंथ 21 मेला आम्ही आपल्या समितीची बैठक घेतली, म्हणजे आमच्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला की आम्हाला पोलीस विभागाने अशी माहिती द्यावी समितीला की अशा घटना वारंवार आणि जास्त फ्रिक्वेन्सीने घडणारे पॉकेट्स कुठे. कारण काहीतरी गोष्ट घडून गेल्यानंतर त्याच्यावर पॅचअप करणं, त्याच्यावर मलमपट्टी करणं, याच्यापेक्षा त्या घडू नये म्हणून प्रिकॉशनरी मेजर्स काय काय घेता येतील या अनुषंगाने काम करणं मला जास्त योग्य वाटतं. मग आमच्याकडे बरंच आहे, अॅट्रॉसिटी ऍक्टच्या अंतर्गत सगळ्या येतात, ऊसतोड कामगारांच्या बाबतीतल्या, म्हणजे ऊसाचं फड चालू होण्याच्या आधी आपल्या जिल्ह्यामध्ये येणारे ऊसतोड कामगार यांची इन्व्हेंटरी घेणं, त्यांचं हेल्थ चेकअप करणं आणि त्यांना लागणारं धान्य
हे संबंधित तहसीलदाराला इंडेंटिंग करणं, एवढ्यापर्यंत आम्ही या गोष्टी मॅन्डेटरी करतो सर. आणि आय फील व्हेरी गुड की आपण ते येणाऱ्या माणसांसाठी हे प्रिकॉशनरी गोष्टी आपण इथं करून ठेवतोय. त्यामुळे असे पॉकेट्स कुठं असतील हे समाज कल्याण विभाग आणि सन्मान्य जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत पोहोचवा, असे आम्ही ऑर्डर त्यांना आता 21 तारखेला दिलेली. अजून काय आलेलं नाही पण येईल. आज मला आतमध्ये आल्यानंतर आनंद का झाला आणि मी सरांना लगेच विचारलं, ही माणसं सगळी रूट लेवलला काम करतात का? मी एक विनंती करेल कोणाला तरी की एक ब्लँक पेपर फिरवा आणि प्रत्येकाचा नंबर आणि एरिया तो कुठे काम करतो हे माझ्यापर्यंत द्या. मी सेपरेटली आपल्या सर्वांची एक वर्किंग कमिटी समाज कल्याणची बनवतो आणि आपण कोलॅबोरेटिव्हली काम करू. तुम्हाला जास्त भावल्या जास्त खेळे कुठं मारेल झाडा आढळते ते आम्हाला सांगा. लेजिटिमेट आहे ना, आय एम द लेजिटिमेट ऑफिसर टू वर्क ऑन इट. आय विल गिव्ह लेटर्स टू पोलीस डिपार्टमेंट. तुम्हाला कुठं बालविवाह होताना आढळतोय आम्हाला सांगा. कारण हे पहा, गव्हर्नमेंट मेकॅनिझम तेवढ्या लेवलला तेवढ्या ह्यूज क्वांटिटीने पोहोचू शकत नाही. दॅट्स वाय देयर इज अ सिव्हिल सोसायटी. आणि हु इज सिव्हिल सोसायटी? यू ऑल आर. कुठलंही एक संघटन, कुठलाही एक समूह जो या कामासाठी गव्हर्नमेंटला मदत करेल, दे ऑल आर सिव्हिल सोसायटी. आणि हे तुम्ही आहात. तुम्ही एका नावाखाली एका छताखाली काम करताय, परंतु जेव्हा तुम्ही स्कॅटर्ड असता आणि आपापल्या भागामध्ये तुम्हाला हे सगळं दिसून येतं, तेव्हा तुम्हाला संघटन वापरून समोर काम करावं लागतं, प्रयत्न करावे लागतात. तेच जर आपण कोलॅबोरेटिव्हली केले तर तुम्ही ऑटोमॅटिकली माझी शासकीय जी शक्ती आहे, जे मी पत्र देऊ शकेन संबंधित एसीपीला, संबंधित डीवायएसपीना, संबंधित पीआयएलना आणि त्यांचं जे पथक किंवा त्यांची माणसं, त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह आपल्या या सगळ्या गोष्टी घडण्याच्या आधी तिथं पोहोचतील तर इट इज वेल अँड गुड. मला वाटतं आज मी इथं येण्याचं ते सार्थकी लागेल असं मला वाटतं. तर मला वाटतं आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे, आणि काय माझं ऑफिस एकदम लांब कुठेतरी बारामतीला नाही, माझं ऑफिस विश्रांतवाडीला आहे. ऑलवेज मी तुम्हा सर्वांसाठी ते सोशल मीडिया, व्हॉट्सअप कशाच्याही माध्यमातून अवेलेबल असेल. म्हणजे तुम्ही कोणत्याही विद्यार्थ्याकडनं माहिती घ्या, कधीतरी माझ्या ऑफिसला भेट द्या. बाहेर पाठीवरती नंबर लावून ठेवलेला आहे की तुम्हाला त्या लेवलला या गोष्टी आपण पार पाडण्यासाठी सदैव तिथं अवेलेबल आहोत. मग आता एज्युकेटेड माणसं अशा पद्धतीने या गोष्टींच्या आहारी का जातात? तर माझा या 14 वर्षाच्या सर्व्हिस मधला अनुभव आहे सर. या घडणाऱ्या गोष्टी म्हणजे भीती आणि अज्ञानाचं राजकारण आहे, बाकी काहीच नाही. भीती आहे आणि अज्ञान आहे. आता भीती काय? माझं वाटोळ होईल, माझी नोकरी जाईल, माझी बदली होईल, मग मी कशाला तुमच्या समितीच्या बॅनर खाली इथं आलो असतो? भीती आहे आणि अज्ञान आहे. असं घडणार आहे? अरे बाबा असं घडू शकत नाही. मी सरकारी नोकरीला आहे की नाही? सरकारी नोकरीवर आपल्याला काहीतरी नियम आहेत आणि नियम आहेत तर त्या नियमाच्या अनुषंगाने तुम्ही इथं या गोष्टी समाजासमोर सादर करताय. बरं, अशा कायद्याच्या बाबतीत तुम्ही बोलताय, जे राबवण्याची जबाबदारी तुमच्यावरच आहे. झालं, या दोन गोष्टी कोलॅबोरेटिव्ह झाल्या की मी तुमच्या कुठल्याही बुवाबाजीला बळी पडणार नाही. कारण माझ्याकडे ती भीती पण नाही आणि ते अज्ञान पण नाही. म्हणून आज ज्या लेवलनी समाजामध्ये शिकलेली जी जनता आहे त्यांनी जर ते कागदोपत्री एज्युकेशन घेतलेलं आहे तर इट इज टोटली फ्लॉड आहे की नाही? कागदोपत्री पाहायला गेलं तर आमच्या कागदपत्रावर 52% आहेत फक्त. हडपसरच्या त्या कंपनीमधनं मला हाकलून दिलेलं होतं इंटरव्ह्यूच्या वेळी. दादा वी कांट हायर यू, वी आर डीलिंग विथ कंपनी बेस्ड इन US. आणि मग त्यामुळे अशा पद्धतीने एज्युकेशन घेऊन जर आपल्या समाजामध्ये या गोष्टी घडत असतील तर रूट लेवलला नेमकं कॉज काय हे फाइंड आउट करण्यासाठी देखील आपल्या सगळ्यांना पुढे यावं लागेल. कॉज जेव्हा आपल्या समोर येईल तेव्हा मग आपल्याला त्या गोष्टींचं उद्बोधन प्रबोधन करता येईल आणि अशा घडणाऱ्या घटना कमी करता येतील. त्यामुळे जिथं जिथं आपल्याला काम करत असताना हे पॉकेट्स जाणवतील, म्हणजे ग्रामीण भागामध्ये कुठेतरी एखादा बाबा अचानकच उदयाला येतो. आता मध्ये इथं दौंडच्या बाजूला एका कोपऱ्यावर मी व्हिजिट दिली होती जाणून बुजून. तो बाबा शेळ्या मेंढ्यांच्या लेंडे वेचून आणायचा आणि ते असं गोल गोल इकडं तिकडं काहीतरी करायचा आणि त्याच्या पुढं माझ्या शेजारी बसला होता एक DYSP. त्याला माहित नव्हतं मी सहाय्यक ऐकतोय समाज कल्याणचा. मी आपला बहुरूपी बनून गेलतो तिथं, कोणाला काही कळू नये.
मी कॉलेजला देखील विजिट असंच मारतो स्टुडंट बनून टी शर्टवर, आणि त्याला विचारतो किती फी आहे कॉलेजची, मग ते सांगते 50,000. अरे त्याला म्हणतो मी SC कॅन्डिडेट आहे, नाही एक 20,000 भर, बाकीची स्कॉलरशिप 20 तरी कसले भरायचे. मग त्याला सांगतो बाबा मी सहाय्यक आहे, चल आता उघड होते. माझ्या बाजूला एक DYSP बसला होता, ते बाबा लेंड्या मोजत होत, आणि लेंड्या मोजून त्याला सांगत होतं तुला प्रमोशन मिळेल, बदली मिळेल. आणि मग त्या लेवलची माणसं आपल्या समाजामध्ये कायद्याची अंमलबजावणी करणार, त्याचं पालन करणार, ते तुमच्यावर इम्प्लिमेंट करणार. अशा लेवलला जर सुशिक्षित माणसांनी केवळ आमचा काहीतरी स्वार्थ आहे म्हणून जर असे थोतांड स्वीकारले तर मग समाज डबघाईला येणारच. त्यामुळं अशा लेवलची जनता जिथं कुठेही आजूबाजूला आपल्या असेल तिथं आपल्याला त्यांच्या त्या दैनंदिन जीवनामध्ये हस्तक्षेप करणं गरजेचं आहे. नाहीतर आपण म्हणू आमचं काय जाते, चाललंय चालू दे. शेजारी तुमच्या एखाद्या बाईला येऊन जर नग्न आंघोळ घालून दिंडवडे काढत असतील आणि आपण जर शांत बसत असू तर आपल्या एज्युकेशनचा शून्य उपयोग आहे. म्हणजे छत्रपती शिवरायांनी शेजारच्या घरात जन्माला यावं ही जी धारणा आहे आपली पूर्वापार चालत आलेली, आम्ही ऐकलंय लहानपणापासून. ही सुभाषिता अशीच काय आम्ही कुठेतरी टाइमपास मध्ये थोडी निर्माण झालेली आहे. आणि मग जर अशा वृत्तीचा समाज आपल्या आजूबाजूला असेल तर आपण कागदोपत्री कितीही मोठे कायदे करू, ते कायदे अंमलबजावणी करण्यासाठी जे पार्टिसिपंट्स आहेत ते म्हणजे आपले नागरिक आणि ते तुम्ही. त्यामुळं अशा गोष्टी घडत असताना आपण सर्वजण त्यामध्ये निश्चितच योगदान द्याल असं मला वाटतं. त्यामुळं यानंतर आपले पैगंबर शेख आपल्याला उद्बोधन करतील. आपण जर या माध्यमातून आपली समिती आणि समाज कल्याण विभाग पुणे जिल्हा या एकत्रितरित्या ज्या ज्या व्हॉलेंटियर्सला काम करायचे त्या सर्व व्हॉलेंटियर्सला मी माझ्या वतीने वैयक्तिक इन्व्हिटेशन देतो. तुम्ही म्हणत असाल तर आजच तारीख ठरवू, आणि माझी वृत्ती तशी काम करायचं तर आज अभि के अभि तारीख ठरवू. या आठवड्यात आपण आपल्या ऑफिसला मीटिंग घेऊ, प्रत्येकाच्या कामाचं अलोकेशन करू. जे लोक जेवढा वेळ देत असतील, आम्ही म्हणत नाही की दिवस रात्र राबा, आम्ही जे गाव तिथे साऊ वगैरे हे सगळं सुरू केलेले, दॅट इज ऑल मॅन्डेट लाईक व्हॉलेंटरी प्रोग्राम्स. आठवड्यातले तुम्हाला 4 तास मिळतात, 2 तास मिळतात. याच्यासाठी आपण आपल्या वृत्तीने आपल्या परीने काम करायचे आणि समाजामध्ये या सगळ्या अनिष्ट रूढी, त्या सगळ्या परंपरा आणि इतरही सगळ्या बाबी ज्या की आपल्या बांधवांसाठी गरजेच्या आहेत त्या करण्यामध्ये आपलं योगदान आपण सर्वजण एकत्रितरित्या निश्चित देऊ. मी लेट आलो त्याबद्दल पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. बोलायला पुढचा तास 1.5 तास अजून मी असं तुम्हाला बोलू शकतोय, आहे की नाही. सकाळी 10ला ऑफिसला होतो, जसा होतो तसाच आता आहे. आता इथून दिल्लीवरनं एक प्रोफेसर आलेले, त्यांना मी भेटणार, त्यांना घेऊन आमच्या त्या इन्स्टिट्यूटला जाणार आणि तिथून सगळी कामं पार पाडून मग सर ते शेवटी घरी जाणार. या सगळ्या दिनचर्येमध्ये एकच गोष्ट जाणवते की आपल्या मागच्या पिढ्यांनी ज्या पद्धतीने कष्ट उपसले, ज्या महामानवांना आपण आज महामानव म्हणतो, हे महामानव बनण्याची प्रक्रिया देखील या अशाच सगळ्या चढ उतारांमधून, अशाच सगळ्या सॅक्रिफायसेस मधून होती. आणि त्यामुळं आपण जर त्यांना त्यांची लेकरं किंवा त्यांची पोरं म्हणून घेत असू तर आपल्यामध्ये देखील ती वृत्ती असणं गरजेचं आहे. त्यांच्या एवढं आपण महान कदापि बनणार नाही, पण त्यांच्या पायाची धूळ बांधण्याची जरी आपली तयारी असेल तर निश्चितच आपण या देशामध्ये चांगलं काहीतरी घडवून आणण्यामध्ये योगदान देण्यात आपला तो खारीचा वाटा असेल असं मला वाटतं. मी पुन्हा एकदा संयोजकांना धन्यवाद व्यक्त करतो. ज्येष्ठ जाणते तुम्ही सर्वजण, वयाने खूप छोटा आहे, शासनाने ठीक आहे एका पदावर बसवलंय मला, एका लेजिटिमेट, परंतु तुम्ही सर्वांनी तरी देखील मला ऐकून घेतलं. काही जणांनी माना हलवल्या, माझ्या हामध्ये हा मिळवलं. जे काही प्रसंग, जे काही मला जे काही आठवलं या अनुषंगाने ते तुमच्या पुढे मांडण्याचा मी एक प्रयत्न केला. मी काय कुठलं पुस्तक किंवा आता दाभोळकर सरांचे 2-4 लेक्चर बघून लिंबू कसं हे होतंय काय, मी काय तुम्हाला ते सांगायला आलेलं नाही. किंवा मी कायदाचं एक ते माझं 2013चा कायदा मी आता ChatGPT ला टाकला असता आणि त्याला एक प्रॉम्प्ट दिला असता, गिव्ह मी क्रक्स ऑफ दिस, आय वॉन्ट टू गिव्ह लेक्चर इन फ्रंट ऑफ सम पीपल, त्यांनी दाना मला एक 15-20 मुद्दे दिले असते. असलं काही खोतंड करण्यात मला काही स्वारस्य वाटत नाही. ऍक्च्युअल काम करू. आप सब साथी समाज कल्याण के साथ होंगे ऐसा विश्वास मेरे मन में है. आणि मी तुम्हा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.